पाठ 4. पर्यावरणाचे संतुलन. समजा मुलांनो, कधीतरी तुम्ही नदी किंवा तलावाच्या काठी गेलात, तर तिथे तुम्हाला कोणते सजीव दिसतील? पाण्यातील सजीव दिसतील, पाण्यात आणि आसपास वाढणाऱ्या वनस्पती दिसतील. आता समजा तुम्ही शाळेच्या बागेत गेलात, तर तिथे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे सजीव आणि वेगळ्या वनस्पती दिसतील. समजा तुम्ही जंगलाजवळ गेलात, तर तिथं दिसणाऱ्या वनस्पती आणि तिथले सजीव हे पण वेगळे वेगळे असतील. आणि म्हणूनच प्राणी आणि वनस्पती म्हणजेच सजीवांमध्ये जी विविधता आपल्याला दिसते त्याला म्हणायचं तिथली जैवविविधता. परिसर हा शब्द तुम्हाला माहिती आहे. परिसर म्हणजे काय? तर आपल्या आसपासची जागा. आपल्या घरापेक्षा आपल्या शाळेचा परिसर असतो मोठा. शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर असतो अधिक मोठा. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध येतो. म्हणजेच जीवनाशी संबंधित असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनतं. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो. आता या ठिकाणी आपल्याला काही सजीव दिसतायत. त्यांच्यात काय संबंध आहे ते आपण शोधायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी दिसणारे गवत आणि पानं अळी खाते. या अळीला नाकतोडा खातो. नाकतोड्याला पक्षी खातो. बरोबर? पक्षाला सुद्धा मांजर खातं. मांजराला त्याहून मोठा प्राणी खातो. म्हणजेच काय? तर पर्यावरणातील हे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. याला म्हणायचं अन्न साखळी. कारण अन्नामुळे हे सर्व एकमेकांशी जोडले गेले आहेत. हे एकाच साखळीचे घटक आहेत आणि ह्यातला प्रत्येक घटक म्हणजे अन्न साखळीची एक कडी आहे. यातली एक कडी जरी निसटली तर सगळी साखळी खंडित होते. आता या ठिकाणी एक अन्न साखळी आहे. त्यातली ही मधली कडी तुम्हाला ओळखायची आहे. ओळखा बरं. पहिल्या कडीत काय दिसतंय तुम्हाला? सूर्य, हिरव्या वनस्पती आणि अळी. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे हिरव्या वनस्पती वाढतील. हिरव्या वनस्पतींची पानं अळी खाईल. अळीला कोण खाणार? अळीला कावळा खाईल आणि कावळ्याला हा दुसरा प्राणी खाईल. म्हणून मधली कडी कोणती आहे? तर कावळ्यासारखा कोणताही पक्षी. निसर्गात अशा अनेक अन्न साखळ्या असतात आणि कोणत्याही कडीतील एखादा घटक जर निसर्गातूनच नाहीसा झाला तर ती अन्न साखळी टिकत नाही. अशा अनेक अन्न साखळ्यांचं मिळून एक अन्न जाळं तयार होतं. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल हिरव्या वनस्पतीपासून सुरुवात झाली. हिरव्या वनस्पतीची पानं अळीनं खाल्ली. अळीला नाकतोड्यानी खाल्लं. नाकतोड्याला बेडकानी खाल्लं. बेडकाला सापानी खाल्लं. परंतु हिरव्या वनस्पतीला अळीच खाईल असं नाही ना. हिरव्या वनस्पतीवर हरिण सुद्धा भूक भागवतं. म्हणून हिरव्या वनस्पतीची दुसरी अन्न साखळी हरणापर्यंत जाईल. हरणाला खाईल वाघ. म्हणजे ही दुसरी अन्न साखळी तयार झाली. आता हरणाला वाघच खाईल असं नाही. हरणाला हा लांडगाही खाईल. म्हणजे ही तिसरी अन्न साखळी झाली. पुन्हा आपण हिरव्या वनस्पतीपर्यंत आलो तर लक्षात येईल हिरवी वनस्पती खाणारे ससोबा पण आहेत. म्हणून ही आणखी एक अन्न साखळी सुरू झाली. सशांना गिधाड खाईल. म्हणजेच ह्या विविध अन्न साखळ्या एकमेकांमध्ये मिळतात आणि त्यापासून अन्न जाळं तयार होतं. पण लक्षात आलं का तुमच्या की अन्न साखळीतील मुख्य अन्न कोण आहे? तर वनस्पती. कारण पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात आणि वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न तयार करतात. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पतीच असतात. पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे सजीवाला अन्न मिळतं आणि तो जगत राहतो. पण जेव्हा तो मरतो त्यावेळेला प्राण्यांची मृत शरीरं, मलमूत्र
किंवा झाडांचा पालापाचोळा हे पदार्थ कुजवण्याचं काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. म्हणजेच जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील एक महत्त्वाचं चक्र आहे. याशिवाय पर्यावरणातल्या जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळतं. याखेरीज सजीव श्वसनासाठी वातावरणातला ऑक्सिजन वायू वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हे सुद्धा आणखीन एक नैसर्गिक चक्र आहे. तर पर्यावरणातल्या अशा अनेक चक्रांमुळे सजीव सजीव, सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते आणि त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं.